ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजाची स्फुरणा सज्ञा दावणी खूण मागे साधन लेखनाचे. आणि ज्यावेळेस इंद्रदेवानं त्या भुजेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्या भुजेला स्फुरण आलं, ती असणारी सजीव झाली आणि सजीव झाल्यानंतर असणारं त्या भुजेनं सुलोचनेला असणारं असं हातानं खुणवलं आणि खुणून असणारं काय मग ते ऐका. तवतीने भूमिकेवरी दौत लेखनी झडकरी आणून ठेविली निर्धारी लिहून सत्वरी मागितले. इंद्रजिताच्या हाताने असणारं खुणून सांगितलं की मला दौत आणि लेखन दे. त्यावेळेस सुलोचनेने असणारे दौत आणि लेखनी घेऊन असणारे त्या इंद्रजिताच्या हातामध्ये नेऊन दिली. त्यावेळेस असणाऱ्या सुलोचना म्हणू लागली की मला जो काही घडलेला वृत्तांत आहे हा संपूर्ण असणारा लिहून त्या ठिकाणी दाखवा. पाच बद्ध भूमिकेवरी दौत लेखनी घेऊन करी ओळी लिहल्या व्यक्त शरी अर्थ कुसरी विन्यासे. पचू नावाच्या अलंकारानं असणारं जी काही त्या ठिकाणी आपली जशी काही फरशी आहे ना अशी त्या ठिकाणी भूमी फरशी सारखी पाचू नावाच्या त्या ठिकाणी अलंकारानं बनलेली होती ती. आणि अशा भूमीवर असणारं इंद्रजितानं त्या ठिकाणी त्या समोर वर्तमान जे काही घडलेली घटना आहे ती असणारे लिहून दाखवतात. कशी की अशी लिहिल्यानंतर सुलोचना समजावी तशी असणारं लिहून दाखवताय. तव ते भूमी पाच बद्ध अक्षरे उमटली शुद्ध ती सुलोचना वाची सुबुद्ध अर्थ विविध जाणणी. इंद्रजितानं असणारा तो घडलेली घटना त्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी अशा प्रकारे लिहिली की सुलोचना असणारं वाचावं आणि वाचून त्या ठिकाणी तिने त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्यावेळेस असणारा सुलोचना तो अर्थ समजून घेऊ लागलेली आहे. पतिव्रते सुलोचने तुझं विचारोनी गेली आजाना लाहोनी रावणाचे आज्ञापना युद्ध दारुण म्या केले. त्या ठिकाणी इंद्रजित बोलतोय आणि त्या ठिकाणी लिहून दाखवतात. एका प्रकारे ते बोलतायत आणि म्हणतात की सुलोचने अगं मी तुला विचारून असणारं गेलं, तुला विचारून गेल्यानंतर असणारं मी रावणाला विचारलं आणि रावणाला विचारून त्या ठिकाणी रणांगणावर गेलो आणि मी त्यांच्या त्या वानरासोबत त्या लक्ष्मणासोबत असणारं युद्ध मांडलेलं आहे. जिंकोनी वानर गणा निकुंभलेशी जावणी जाणा होमाशी आरंभ करुणा अग्नि सुप्रसन्न म्या केला. मी असणारं त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी गेलो. युद्ध करायला गेल्यानंतर मी वानरांना जिंकलं आणि वानरांना जिंकून असणारा मी निकुंभलेच्या ठिकाणी त्या ठिकाणी यज्ञ करण्यासाठी गेलो आणि यज्ञ करून असणारा मी त्या अग्नीला सुप्रसन्न केलेलं आहे. प्रसन्न झाली यावही रथ प्रगटला प्रत्यक्ष दहनी चार अंगुळे चाके राहोनी साठा नयनी देखिला. अगं सुलोचने मी त्या ठिकाणी निकुंभलेच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मी यज्ञाचा आरंभ केला आणि यज्ञाचा आरंभ केल्यानंतर मला तो अग्नी प्रसन्न झाला आणि प्रसन्न अग्नी होऊन त्या अग्नी कारण तो अभिचाराचा यज्ञ होता त्या यज्ञातून असणारा एक रथ प्रकट झाला. अगं सुलोचने तो सगळा रथ असणारा त्या अग्नीतून निघला होता. फक्त 4 बोट रथ बाजूला निघायचा राहिला होता. रथ होताची प्रगट युद्ध करीन मी आचाटा ऐसा संकल्पाचा लोटा होता अदृष्ट निष्फल. अगं सुलोचने तो असणारा रथ त्या अग्नीतून बाहेर येत होता आणि बाहेर रथ येत असताना मी माझ्या मनामध्ये विचार केला की आता हा रथ निघल, मी याच्यावर बसल आणि अचाट अशा प्रकारचं युद्ध करील. पण काय सांगू सुलोचने माझं कपाळ करंट तो असणारा माझा जो काही इच्छा होती ही सगळी असणारी फेल गेलेली. तव वानर भार घेवना बिभीषण आला हनुमान वीर सवे घेवनी स्वमित्र घाला सत्वर घातला. अगं सुलोचने त्यावेळेस काय झालं जे काही आपले काका आहेत ना बिभीषण हे बिभीषण असणारे हनुमंतरायाला घेऊन आले, वानर गणाला घेऊन आले आणि त्यांनी येऊन असणारा माझ्यावर घाला घातलेला आहे. घेवनी प्रचंड शिळा हनुमान होनी उतावेळा रथावरी घालिता गोळांगुळा रथ झाला भूमिगता. अगं सुलोचने तो असणारा जो हनुमंतराया ना हा त्या हनुमंतरायानं असणारे
असणारे मोठी अशा प्रकारची शिळा दगड घेतला आणि माझ्या रथावरती घातला. जसा असणारा तो दगड रथावर घातला तसा रथ माझा भूमिगत झालेला आहे. माझ्या करी धरणी जाना अंग दे सोडिता पण नेत्र उघडोनी पाता जाना तव वानर गण देखिले. अगं सुलोचने, माझा असणारा मी त्या यज्ञात बसलो होतं. माझं मन एकाग्र होतं आणि त्यावेळेस असणारा तो वालीचा मुलगा आहे ना अंगद, तो अंगद आला आणि त्यानं माझ्या खांद्याला धरून लक 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 अशा प्रकारे हलवलं. त्यावेळेस मी डोळे उघडले तर काय बघितलं, सगळं वानर सैन्य त्या ठिकाणी आलं होतं. हे माझ्या डोळ्यांनी बघितलं. मग सावध होनिया सारथिये रतानोनिया रतारोहण करनिया युद्ध त्या सवा मांडिले. आणि मला ज्यावेळेस असणारा त्या अंगदानं धरून लक लक हलवलं त्यावेळेस मी जागा झालो, उठलो आणि मी असणारा माझ्या सारथ्याला बोलवलं. रथ घेऊन त्या रथावरची मी आरोह झालो, त्या रथावर बसलो आणि मी असणारा त्या वानरांसोबत असणारा युद्ध करायला सुरुवात केली. लक्ष्मण वीर जगजेटी प्रवेशोनी यज्ञवाटी युद्ध येता कड कडाटी देखिला दृष्टी मेघनादे. आणि असणारा मी त्या रथावरती बसलो, वानरांसोबत युद्ध करण्यासाठी गेलो. त्यावेळेस मी एक आश्चर्य बघितलं. जो काही वीर जगजेटी असणारा लक्ष्मण आहे ना, हा लक्ष्मण असणारा माझ्या यज्ञाच्या ठिकाणी येत होता. हे माझ्या डोळ्यांनी मी मेघनादानं बघितलं. त्याशी छळा करणी कपट गेलो मेघाची या प्रष्टी हनुमंताने उठाउटी अनिलाने हटी स्वमित्र. अगं सुलोचने, मी असणारा त्या वानरांसोबत त्या लक्ष्मणासोबत असणारे कपट केलं की मी कपट केलं आणि मेघपृष्ठीवर अर्थातच मी आकाशामध्ये या ठिकाणाहून त्या ठिकाणं असणार फिरू लागलो, जाऊ लागलो. त्यावेळेस असणारा जो हनुमंत राया ना, त्या हनुमंत रायानं लक्ष्मणाला घेऊन असणार माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी घेऊन आलेले. लक्ष्मणे आणि आम्ही युद्ध मांडिले रणभूमी लक्ष्मणे बाण क्रमी शरीर रणभूमी पाडिले. अगं सुलोचना, माझं आणि त्या सौमित्राचं त्या लक्ष्मणाचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्या लक्ष्मणानं माझ्यावर अनेक प्रकारची बाण सोडली आणि माझं शरीर त्या ठिकाणी रणभूमीवर त्या ठिकाणी येऊन कोसळलं, पडलेलं आहे. लक्ष्मणे विंधोनी सत्वरी उभय भुजा छेदिला शिरी एक पडली धरेवरी लंके माझारी दुसरी. आणि लक्ष्मणाचं आणि माझं घनघोर अशा प्रकारचं युद्ध चाललं होतं. त्यावेळेस लक्ष्मणानं असणारा एक बाण सोडला आणि त्या बाणानं असणारा माझ्या दोन्ही असणारे हात त्यांनी तोडले आणि एक हात असणारा लंकेमध्ये येऊन पडला आणि दुसरा असणारा जमिनीवरती कोसळलेला आहे. घालिता श्रीरामाची शपथ तेने बाणाशी बळ अत्यंत इंद्रजिताचे शिरपात केला निशिता स्वमित्रे. आणि माझे दोन हात तुटून खाली पडल्यानंतर एक लंकेत पडला, एक जमिनीवरती खाली पडला. आणि नंतर काय केलं, लक्ष्मणानं असणारा बाणाला प्रभू रामचंद्राची आण घातली, शपथ घातली आणि तो बाण असणारा सोडला आणि माझा शिरपात केला. माझं मुंडकं असणारा धडाच्या वेगळं केलेलं आहे लक्ष्मणानं. एक भुजा दंड उडाला तो तुझे कारणे मूळ धाडीला श्री रामचंद्र मनाला गेले तुझला कळावे. आणि असणारा माझा एक हात असणारा तुला मूळ धाडलाय बोलवण्यासाठी, तुला हा वृत्तांत कळण्यासाठी. आणि माझं जे काही शिरकमळ आहे ना, माझं जे काही मुंडकं आहे हे प्रभू रामचंद्राच्या नमनासाठी मी प्रभू रामचंद्राकडे माझं नेलेलं आहे आणि हे तुला कळावं म्हणून असणारा तुझा माझा हात असणारा तुझ्याकडे आलेला आहे. पडले निकुंबळेशी शिरा नेले रामचंद्रा पाशी आता पुल्या सतीस्वाशी प्रगट जनाशी दाखवी. माझं जे काही शिरकमळ आहे हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नमनासाठी गेलेलं आहे. माझं शरीर असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी पडलेलं आहे. एक हात तुला मूळ सांगण्यासाठी आलेला आहे. आणि हे सुलोचने, अगं तुझं सतीत्व त्या ठिकाणी जगाला दाखवण्यासाठी तू प्रभू रामचंद्राला नमन करण्यासाठी जा. सतीत्व असेल संपूर्ण तरी अवलोकावा लक्ष्मण वंदोनी श्रीरामाचे
रामचंद्राला शरण जा, त्यांची भेट घे आणि माझं शिरकमळ त्या ठिकाणी तू प्रभू रामचंद्राकडून घे, स्वतःचा उद्धार करून घे. मी प्राणार्पणी लक्ष्मणा भवा समुद्र पार झालो जाना, तुझी मार्ग प्रतीक्षा सुलोचना करीतो जाना वेगे. अगं सुलोचने, माझा प्राण मी त्या ठिकाणी लक्ष्मणाला अर्पण केलाय. मी भव समुद्र त्या ठिकाणी तरलोय. या त्या ठिकाणी जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता झाली. मी सायुज्य पदाला गेलोय. आणि हे सुलोचना, अगं तुझी मार्ग प्रतीक्षा मी त्या ठिकाणी करतोय. तू लवकर मला भेटण्यासाठी ये, मी तुझी वाट बघतोय. ऐसे पाच बद्ध भूमीवरी वाचिला अक्षरांच्या हारी, तेने सुलोचना सुंदरी अंग धरणेवरी टाकिता. आणि त्या पाच बद्ध अशा प्रकारच्या भूमीवरती जो काही वृत्तांत त्या हाताने लिहिला होता तो असणारा सुलोचनेने ऐकला, त्याचं असणारं चिंतन केलं, तिला समजला हा सगळा वृत्तांत. आणि समजल्यानंतर असणारा तिच्या अतिशय त्या ठिकाणी जीवाला धक्का बसला. तिने टाहो फोडला, ती मोठ्यानं रडू लागली आणि तिचं शरीर असणारं त्या जमिनीवरती कोसळलेलंय. इंद्रजिता तुझं विना मजा नाही, दिशा झाला शून्य, कवना देऊ आलिंगना, शुभ वचना कोणा बोलू. अरे इंद्रजिता, दाही दिशा असणाऱ्या मला शून्य झाल्यात रे. तुझ्या विना मला कोणी नाही रे. असणाऱ्या इंद्रजिता, तुझ्या विना मला कोणी नाही. का मला सोडून गेलास इंद्रजिता? अरे शुभवचन कोणाला बोलू, कोणाला माझ्या मनातलं हितगुज सांगू? हे असणाऱ्या माझ्या मेघनादा, अरे मला लवकर भेटी दे. माझ्या वाचनी तुझं लाशन वियोग, नावांचे साहिला तो तू आज टाकोनी मजला, सायुज्य पदाला जाऊ पाहाशी. अरे इंद्रजिता, अरे एक क्षण सुद्धा तू असणाऱ्या मला सोडून राहत नव्हतास रे. पण आज मला सोडून तू सायुज्य पदाला जाण्याची इच्छा व्यक्त करतोयस. मला सोडून आज सायुज्य पदाला जातोयस. अरे मला का सोडून जातोयस? तुझा विना मी अनाथ, शिरी नाही माझा नाथ, आता काय हे जीवित येईल त्वरित तुझ्या पाशी. अरे इंद्रजिता, तुझ्या विना मला कोणी नाही रे. तुला सोडून मी कसा तरी क्षणभर तरी राहू. अरे तू मला कधीच सोडून राहत नव्हतास, तू आज मला सोडून जातोयस. तुझा हा वियोग मी कसा सहन करू? अरे मेघनादा, मी लगेच तुझ्याकडे येते. पुच्छ तुटला साप सुरुळी, की जळावे घडी मासोळी, तेवी सुलोचना तळमळी, नाही ते वेळी देह शुद्धी. नाथ बाबा म्हणतात एक स्त्री आणि त्या स्त्रीचा पती गमावलाय हे तिला समजलंय. त्यावेळेस तिचा अंतकरण अतिशय सदगत झालेला, तिला दुःख झालेलं आहे. ती रडते, ती आक्रंदन करते. तिची परिस्थिती कशा प्रकारे तिची परिस्थिती झाली. अहो, जसं साप सुरळीचं शेपूट तुटून पडावं, ते शेपूट कसं लकलक अशा प्रकारचं हलतंय, तशी अवस्था सुलोचनेची झाली. अहो, ज्याप्रमाणे समुद्रातला मासा वाळूमध्ये पडावा आणि त्या माशाची जसा कालमिल जीव हवा, तशी आमची सुलोचना तळमळ करते. गडबडा भूमीवरी लोळता, नाना परी आक्रंदात, बहुत ग्लानी करीत आक्रोश बहुत मांडिला. सुलोचनेला अतिशय दुःख झालं. जमिनीवरती गडबड अशा प्रकारची लोळ लागली. पतिराया पतिराया म्हणून असणारी मोठमोठीने तिने टाहो फोडला. ती रडू लागली. जीवाचा आकांत त्या ठिकाणी तिने मांडलेला. ती रडते. काय करावं असणार तिला कळत नव्हतं. तवा शांत मती सखी जाण, आणि विवेक सखापण, शांतिमती सुलोचने लागून, विवेका विचारणी म्हणे माते. सुलोचना एक राक्षसाची पत्नी होती. राक्षसाच्या गावात राहत होती. पण तिच्या दास्या कशा होत्या? तिची दासी जिची मती शांत आहे, अशी शांतिमती नावाची दासी विवेकरूपी सख्याला विचारते आणि विचारून शांत मती सखी जाण, आणि विवेक सखापण, शांतिमती सुलोचने लागून, विवेका विचारणी म्हणे माते. सुलोचना एक राक्षसाची पत्नी होती. राक्षसाच्या गावात राहत होती. पण तिच्या दास्या कशा होत्या? तिची दासी जिची मती शांत आहे,
अशी शांतिमती नावाची दासी विवेकरूपी सख्याला विचारते आणि विचारून सुलोचनेला काय म्हणते ऐका. आता पती समागम सायुज पदाती सुगम प्राप्त होय उत्तम धान तो उपाय परमयव जावा. शांतिमती सखी असणारी विवेकरूपी सख्याला विचारून त्या ठिकाणी माता सुलोचना म्हणते की सुलोचना माता, अगं पती असणारा तुला जर तुझा उद्धार करायचा असेल तर तू असणारा सती जा आणि सती जाऊन स्वतःचा उद्धार कर असं म्हणतात. ऐसी ऐकता वचना सुलोचना विचारी आपणा विना वैराग्य प्राप्ती विना रामचरणा नातुडती. आणि त्या सखीचा असणारा मन सुलोचना ऐकला आणि ऐकून सुलोचना म्हणू लागली की प्रभू रामचंद्राची भेट घेतल्याशिवाय माझा उद्धार होणार नाही, मला सती जाता येणार नाही. का तर ह्या इंद्रजिताचा शिरकमळ जे आहे हे प्रभू रामचंद्राकडे आहे. प्रभू रामचंद्राला मी जर शरण नाही गेले तर माझा उद्धार कसा होईल. आणि प्रभू रामचंद्राची जर भेट घ्यायची असेल तर त्याला वैराग्य लागतं. माझ्याकडे तर वैराग्य नाही, मी कशी भगवंताची भेट घेऊ. सांडोनी प्रपंच विलासा सर्व भावी झाली उदास ग्रहधनादी सर्व श्वास झाली उदास सुलोचना. आणि सुलोचना असणारी सर्व भावी उदास झाली, तिचं मन उदासलं. माझा पतिराया जर मला सोडून गेला असेल तर मला कशाची गोडी. जिथं पतीच नाही तिथं माझं या जगात उरलंय काय. स्वतःच्या घरावरती ती उदास झाली, प्रपंचावर उदास झाली. जेवढं धन होतं त्या धनावरती ती उदास झालेली आहे. त्रिलोक्याची संपत्ती इंद्रजिती मिळविली होती तिची गणना करावी किती बहुसंपत्ती सागर. इंद्रजितानं त्रैलोक्याची संपत्ती मिळवली होती कारण तो काही इमानदार माणूस नव्हता, एक चोर होता. जिथं चांगलं दिसल तिथं डाका घालायचा आणि डाका काही एका जागेवर घालत नव्हता. त्रिभुवनाची चोरी करत होता आणि अशी त्रिभुवनामधली सगळी संपत्ती त्याने एकत्र केली होती. तिची गणना सुद्धा त्या ठिकाणी करता येणार नाही, तिचा मोजमाप करता येणार नाही. बहुसंपत्ती सागर, जसं सागराचं पाणी मापता येत नाही ना, अशी भयंकर अशा प्रकारची जास्त संपत्ती इंद्रजिताची होती. वस्त्रे ललामे अमोलिका तयाचे न करावी ती लेखा सुलोचना मानी शोका देह सार्थक मांडिले. अहो खूप संपत्ती होती पण त्या संपत्तीकडे प्रेमानं आदरानं बघावं अशी त्या ठिकाणी मनस्थिती त्या सुलोचनेची राहिलेली नव्हती. जे खूप धन होतं, ललामे, वस्त्र, सोनं, मुद्रा, अंगठ्या असं खूप वेगवेगळ्या प्रकारचं धन होतं. पण त्या धनाकडे सुलोचनाला पाहावं सुद्धा वाटत नव्हतं. जसं एखादा चांगला पदार्थ खावा आणि त्याची उलटी व्हावी ते सुलोचना मानी ओक. म्हणजे ज्याप्रमाणे उलटीकडे माणूस बघत नाही ना त्याप्रमाणे सुलोचनाला त्या धनाकडे सुद्धा बघू वाटत नव्हतं असं नाथबाबा म्हणतात. आशा तृष्णा कामना यांची बोळवण करणी जाणा निभ्रस्त झाली सुलोचना दान धर्मा करू सरली. त्या ठिकाणी तृष्णा कामना वासना या सगळ्यांची असणारी तिने बोलवण केली, सगळं सोडून दिलं. निस्पृह झाली, तिच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे निस्पृह झाली, तिने काहीच मनात घेतलं नाही. ती सर्व भावे उदास झाली आणि तिने सगळं जे काही जेवढं धन होतं ते धन असणारं वाटायला सुरुवात केली. गडित मुद्रा अलंकार मणिमंडित उत्तम हारा इंद्रजिताचे भंडार वाटी सग्रमा दुधांशी. आणि तिच्या असणाऱ्या त्या राजवाड्यामध्ये खूप धन होतं, ते सगळं धन असणारं सुलोचना वाटू लागली, ब्राह्मणांना वाटू लागली. जो काही संपत्ती सागर होता तो असणारा ती दान करू लागलेले. बोलावणी ऋषी ब्राह्मणा आणि सुवासिनी जाणा वाटीत झाली धना परमित जाण काळी. आणि सुलोचना असणारं ते धन वाटू लागली, ब्राह्मणांना वाटू लागली, ज्या काही सुवासिनी होत्या त्यांना वाटू लागली. अपरिमित अशा प्रकारचं धन होतं, खूप अशा प्रकारचं धन होतं. ती असणारी माता सुलोचना वाटू लागलेली आहे. करुणी लोभाचे बाहेरी न देणे दवडोनी दुरी कृपणता घालोनी बाहेरी वाटी सुंदरी सर्वस्व. तिने लोभाची बोहरी केली, जो काही तिचा लोभ होता तिने सर्व त्या ठिकाणी सर्व प्रकारे तो लोभ सोडून दिलेला आहे.
कृपणता सोडून दिली, खोटारडेपणा त्या ठिकाणी तिने सोडून दिला आणि ते धन असणार वाटू लागलेले. लोभे धन पुर जाती मुळीच तयाकडे माती भूमीने निपेक्षिली संपत्ती तोंडी माती पाषाण. नाथबाबा म्हणतात की काही माणसं अशी असतात, अशी माणसं असतात की ते धन असणार साठवून ठेवतात, जमिनीमध्ये पुरतात. काही दिवसांना त्या जमिनीमधल्या ते जे काही सोनं नाणं होतं, जे धन होतं, त्याची माती होते आणि शेवटी मातीच त्या माणसाच्या नशिबात येते. का तर ते असणार दान धर्म करीत नाहीत, कुणाला देत नाहीत, गोरगरिबाला असणार ते वाटत नाहीत, कोणाची मदत करीत नाहीत, पण असणाऱ्या जमिनीमध्ये पुरून ठेवतात. का तर आपल्या वंशामध्ये आपल्या पुढं असणारे माझ्या नातू पंतू कोण असतील त्यांना हे धन भेटल, पण ते धन काही भेटत नाही, त्याची माती होते असं नाथबाबा म्हणतात. तैशी नो हे सुलोचना सर्व संपत्ती दिदली दाना देता उल्हास चौगुणा वाटिले धना निर्वसवे. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की त्या चिंगट माणसं जी होती ना त्या माणसासारखी सुलोचना नाहीये. अपरिमित अशा प्रकारचं धन आहे आणि ती वाटू लागली. तिच्या मनात कुठलीच अशा प्रकारची भावना शिल्लक राहिली नाही की हे धन मी आता ठेवावं माझ्या वंशातल्या मुलांना बाळांना होईल. अजिबात तिच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती. तिने सगळं धन आणि असणारं वाटायला सुरुवात केली. दासी सेवका त्याशी दिदले यतत्यष्ट कनक माग त्याशी नवे विन्मुख सती चोक सुलोचना. खूप अशा प्रकारचं धन होतं. सुलोचना माता वाटू लागल्या. दासींना वाटलं, ब्राह्मणांना वाटलं, सुवासिनींना वाटलं, प्रत्येकाला असणारं त्या धन देत होत्या. त्यांच्या मनात कुठल्याच अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी मनामध्ये अशी इच्छा शिल्लक राहिली नव्हती की हे धन मी आता माझ्या वंशातल्या मुलांसाठी ठेवू, कुणाला ठेवू म्हणून. त्यांचं मन अतिशय असणारं त्याच्यावर खूप किसनलं होतं आणि त्यांनी असणारं ते धन वाटायला सुरुवात केली. ती सुलोचना कशी होती? सतीमध्ये, पतिव्रतांमध्ये चोख अशी सुलोचना होती. आप्त याचका तृप्त झाले धन अपरिमित उरले नेताने व वेना उबगले धन राहिले स्थळी भोवत. अहो जे कोणी धन मागते त्याला देत होती, कुणीच असणार वापस जात नव्हतं, कुणाचाच सुलोचना मन मोडीत नव्हती. खूप धन होतं, लोक नेत होते. अहो त्यांना नेता सुद्धा येत नव्हतं, वजन वडत नव्हतं, खूप धन देत होती. शेवटी धन लोक न्यायचे सुद्धा कंटाळले. मग सुलोचनानी जग्रहाशी नमस्कारानी साष्टांगेशी सकया घेऊन समागमेशी निगे सासूशी भेटावया. खूप धन वाटलं. शेवटी लोक असणारे थकले, बास म्हणले आता धन नको. त्यावेळेस असणाऱ्या सुलोचना मातेनं त्यांच्या सख्या घेतल्या आणि आपल्या सासूबाईला मंदोदरीला त्या ठिकाणी भेटायला निघाले. सतीपणाच्या अलंकारा पांढरे तोडर गळसरी हरिंद्र कुंकुम शेंदुरी दिसे सुंदरी घवघवीत. सुलोचना असणारा पतिव्रता, सतीचा असणारा अलंकार घातलेत, पांढरा तोडर असणारा घातलेला आहे. जे काही सतीचे अलंकार आहेत ते असणाऱ्या सुलोचनेने परिधान केलेले आहेत. शुभ्र कंचोकी शुभ्र वस्त्र शुभ्र सुमनांचा श्रंगार तेने सोबत असे सुंदर मनोहर पतिव्रता. पांढरी साडी घातलेली आहे, पांढरा हार घातलेला आहे, सिंदूर लिहिलेला आहे, लाल भडक हळद कुंकू लावलेलं आहे, चोळी सुद्धा असणारी पांढऱ्या रंगाची घातली. जे काही सतीचे अलंकार होते ते असणारे सुलोचनेने घातले आणि ती सुलोचना असणारी अतिशय सुंदर दिसू लागले. रूढ व्हावे जरी रामन लभे निर्धरी या करिता पादचारी निज निर्धारी चालिली. आणि सुलोचना माता म्हणतात की मी जर असणार त्या ठिकाणी एखाद्या रथात बसून गेले, एखाद्या पालखीमध्ये बसून गेले तर मला भगवंताची भेट होणार नाही, म्हणून सुलोचना असणारी पायी पायी प्रभू रामचंद्राचं भजन करत निघाली. पूजाच्या पूजना करणी भावे प्रदक्षिणा घालोनिया लोटांगणा वाहिली जाना सुखासनी. सुलोचना असणारा त्या हाताला परत ओवाळलं, त्याला असणारा त्या ह्याच्यामध्ये आसनावर घेतलं, पालखीमध्ये ठेवलं आणि त्याला घेऊन त्या हाताला ती सुलोचना निघाली. राम स्मरण सुलोचना निघे आपण पदोपदी पतीचे स्मरण करिता गर्जना वेळोवेळा. सुलोचना मातेनं असणारा तो हात घेतला ना, हात घेऊन त्या ठिकाणी निघालेले, मनामध्ये तिच्या पतीचं चिंतन करते, प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करते ना, अशा प्रकारे सुलोचना निघालेली आहे. आली सभा मंडपापाशी रावण देखिला मंदोदरीशी साष्टांगे करोनी नमनाशी वृत्तांताशी निवेद
सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी आली होती त्यावेळेस तिनं आपले सासरी बुवा रावण महाराजांना बघितलं, मंदोदरींना बघितलं आणि साष्टांगी प्राणिपात त्या ठिकाणी घातलेला आहे. करिता सासूशी नमस्कार तव ते आक्रंदली थोर माझा निमाला ज्येष्ठ कुमार दुःख दुर्धर घोटेना. सुलोचना असणारी दारात आली, तिने साष्टांग नमस्कार केला. त्यावेळेस मंदोदरीने त्या ठिकाणी टाहो पडला, म्हणले माझी सून कधी घराच्या बाहेर निघत नव्हती, आज पांढऱ्या वस्त्रामध्ये का दिसली. त्यावेळेस तिला वाटलं की निश्चितच माझा त्या ठिकाणी कुमार, माझा मुलगा इंद्रजित त्या ठिकाणी मृत्यू पावलाय, म्हणून तिनं टाहो फोडलेला आहे. ये रे माझ्या ज्येष्ठ सुत्ता नवगिया इंद्रजिता लक्ष्मणे तुझिया केले घाता मुखही सर्वता दिसेना. आणि एक माय रडती, टाहो फोडती, मोठ्याने रडती, माझा मुलगा मला सोडून गेला. हे इंद्रजिता, अरे त्या ठिकाणी माझ्या ज्येष्ठ कुमारा नामांकित इंद्रजिता, अरे का सोडून गेलास. अरे शेवटी तुझं मला मुख सुद्धा दिसत नाही रे, माझं तुझं मला मुख सुद्धा दिसत नाही. तुझ्याने मजला परम सुखात तुझे न देखे मुख तेने मज झाले परम दुःख दुःखदायक संसार. अरे इंद्रजिता, तुझ्यामुळे मला खूप सुख भेटत होतं रे. तू असणारा माझा एक मला सुखी ठेवण्याचा एक माझा मुलगा होतास, तुझ्यामुळे मला खूप अशा प्रकारचं सुख भेटत होतं, पण मी आज खूप दुःखी झाले रे, तू मला आज सोडून गेलास. बाणाची असे देवरी पहुडलाशी अमित्र करी मी तव निजाची सोयरी अति दुरी अंतरले. अरे इंद्रजिता असणारे तू बाणाच्या शेजावरची त्या ठिकाणी झोपलास, तुझा वध झाला, तू मला सोडून गेलास. अरे मी तुझी एक आई होते, तुझ्या निजाची सोयरी, मी खूप तुला अंतरले रे, तुझी माझी भेट सुद्धा होऊ शकत नाही, शेवटी मी तुला पाहिलं सुद्धा नाही. तुझी आश्रय लंकानाता निशेष केला होता रणी पावलाशी घाता हे दुःख व्यथा निवार. अरे इंद्रजिता, अरे तुझ्या वडिलांना तुझा खूप मोठा आधार होता आणि हा रावण उड्या मारत होता तर इंद्रजिताच्या जीवावरनं, कारण सगळ्या राक्षसांना, सगळ्या देवांना, सगळ्या ऋषींना जो काही त्रास देत होता तो हाच त्रास देत होता ना. म्हणून त्या ठिकाणी मंदोदरी म्हणते की अरे इंद्रजिता, तुझ्या बापाला तुझंच त्या ठिकाणी आधार होता, तूच जर त्यांना सोडून गेलास तर खूप दुःख आम्हाला झालेलं आहे. ऐशी आक्रंदोनी भारी गडबडा लोळे धरणीवरी सखो व सुलोचना नारी निज विचारी अति गुह्य. परत ओव्याचं. ऐशी आक्रंदोनी भारी गडबडा लोळे धरणीवरी संभोगी सुलोचना नारी निज विचारी अति गुह्य. आणि त्यावेळेस असणारी मंदोदरी धाया धाया अशा प्रकारे रडत होती, माझा मुलगा मला सोडून गेला म्हणत होती. त्यावेळेस सुलोचना असणारी त्या मंदोदरीला समजावून सांगू लागली, काय गुह्य समजावते ऐका. तुम्ही न करावे खेदाशी अति सत्यत्व सत्तित्वाशी आजीचे नि 7वे दिवशी रावणाशी प्राणांत. आणि त्या ठिकाणी सासूबाईला म्हणू लागली, आत्याबाई, अहो तुम्ही कुठल्याच प्रकारचा खेद करू नका, अहो दुःख मनाला वाटून घेऊ नका, अहो ही आज वेळ माझ्यावर आली, हीच वेळ 7 दिवसांनी तुमच्यावर येणार आहे आणि रावणाला सुद्धा प्रभू रामचंद्र 7व्या दिवशी मारणार आहेत. मंदोदरी बोले आपण मजई आहे हे नाना शिकविले नायक रावणा कुळ निर्दळन याचेनी. आणि त्या ठिकाणी मंदोदरी सुलोचनाला मातेला म्हणू लागली की अगं सुलोचना, याचं ज्ञान मला सुद्धा आहे ग, मला माहिती आहे. रावण 7व्या दिवशी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या हाताने मरणार आहे, पण रावण असणारा माझं ऐकत नाही गण, याच्यामुळे सगळ्या राक्षस कुळाचा अंत त्या ठिकाणी होत चाललेला आहे. आश्वासनी मंदोदरी येता सुलोचना बाहेरी रावण देखोनी शंक करी दीर्घस्वरी आक्रंदे. सुलोचना असणारा आत्याबाईला सासूबाईला सांगितलं, सासूबाई तुम्ही रडू नका, आणि म्हणून असणारी रावणाला भेटायला जाऊ लागली. त्यावेळेस रावणानं मोठ्यानं हंबरडा त्या ठिकाणी फोडलेला आहे. ही लोका दुर्धर देखा ज्याचा प्रताप अटक तो मारिला एका एक मनुष्य वशक लक्ष्मणे. आणि रावण असणारा रडता रडता म्हणू लागला की माझा जो काही मुलगा नाही इंद्रजित, ह्याला 3 लोकात 3 त्रैलोक्यातले जेवढे काही राजे जेवढे देव आहेत ते सगळे असणारे भेट होते, त्याचा प्रताप असणारा खूप मोठा होता, पण एका मच्छरानं एका मनुष्य मशक्या असणाऱ्या लक्ष्मणानं असणारा माझा मुलगा मारला. आठविता पुत्र दुःख दाही मुखी करी शंका दुःखे तळ मिळत दशमुख
अधोमुख मूर्छिता. रावणाला अतिशय त्या ठिकाणी दुःख झालं. दुःखाने असणारा तो हंबरडा पुढून मोठमोठ्यानं रडू लागला आणि रडता रडता रावण खाली तोंड करून असणारा मूर्छित पडलेला आहे. दुःखे मूर्छित दशानना थापटोनी सुलोचना करोनी असमाधाना गुह्य ज्ञानानुवादे. ज्यावेळेस रावण असणारा मूर्छित पडला त्यावेळेस सून आहे ना सुलोचना, ती सून असणारी समजावून सांगण्यासाठी गेली. तिने रावणाची पाठ थापटली असणारी हलून उठू लागली. म्हणली मामाजी अहो उठा. आणि म्हणून त्या ठिकाणी सुलोचना आपल्या सासरी बुवांना अर्थातच राजा रावणाला काय गुह्य सांगताय का? सन्मुख गायी देता प्राण वीर पावती कृत कल्याण पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःख आपण न करावे. सुलोचना म्हणते की मामाश्री अहो युद्धामध्ये माझा पती वारला. युद्धामध्ये त्यांचं कृत कल्याण झालेलं आहे. ते असणारा सायुज्य पदाला त्या ठिकाणी गेले, त्यांचा उद्धार झालाय. तुम्ही शोक करू नका, मनाला कुठल्याही प्रकारचं दुःख आणि वाटून घेऊ नका.